झालेली आहे. तर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचं म्हणजे पब्लिकपर्यंत काय त्याचं काय महत्त्व आहे? नवीन BNS कायद्यांप्रमाणे 7 वर्षावरील सर्व गुन्ह्यांमध्ये FSLच्या टीमची व्हिजिट ही कंपल्सरी आहे. यापूर्वी आपण जर पाहिलं तर जिल्ह्याच्या ठिकाणी एकच राहत होती. मात्र नवीन कायद्यांच्यामुळं गंभीर गुन्ह्यांचे जे घटनास्थळं होती ती कव्हर केली जायची, ज्यामध्ये खरंच गरज आहे किंवा खूपच आवश्यकता आहे तिथं FSLची टीम जायची. नाहीतर आमच्याकडे जी किट होती त्यातून आम्ही इन्व्हेस्टिगेशन घटनास्थळ पंचनामा करताना तिथून आम्ही पुरावे गोळा करत होतो. मात्र नवीन कायद्यांमुळे FSL टीमची जी व्हिजिट आहे ती बंधनकारक झालेली होती आणि एकच FSL व्हॅन असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी गंभीर गुन्ह्याला व्हिजिट देणं अवघड होत होतं. त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस दल व शासनाकडून आम्हाला देगलूर विभाग, बिलोली विभाग तसेच कंधार विभाग यासाठी ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन मिळालेली आहे. यामध्ये एकूण 18 किट आहेत. ह्यामध्ये सायबर इन्व्हेस्टिगेशनपासून ते नॉर्मल घटनास्थळाच्या व्हिजिटेशनपर्यंत सर्व कव्हर केलेलं आहे. पुढील माहिती आहे फॉरेन्सिक एक्सपर्टची जी टीम आहे, 8 जणांची टीम आहे, ते आपल्याला देतील. मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ही नवीन जो कायदा निघालेला आहे BNS 176 तर आम्ही सगळे म्हणजे जे गुन्हा घडलेले आहेत तिथे आम्ही विजिट करणार आहोत आणि आमच्या व्हॅनमध्ये अवेलेबल 18 किट आहेत. त्यामध्ये बॅलिस्टिक, नार्कोटिक, सिमन, सलाइवा म्हणजे रेप झाला तर तिथं टेस्ट घ्यायची आहे. जे की रेप म्हणजे सिमन असेल तर त्याला टेस्ट म्हणजे ते पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे किंवा ब्लड टेस्ट घ्यायची आहे म्हणजे ते ह्युमन्स आहे की ॲनिमल्स आहे. तर ते सगळे किट्स आमच्या अवेलेबल आहेत. आणि सायबरचं परत राईट ब्लॉकर आहे जो की नेटवर्कला ब्लॉक करतो आणि आपल्याला ते सगळं म्हणजे कॉपी पेस्ट करता येईल जे की आपण पोलिसला देतो. ते सर्व डाटा आमच्या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये आहे अवेलेबल. दाखवू शकतो. हो, फर्स्ट जनरल इन्व्हेस्टिगेशन किट आहे. त्याच्यामध्ये थोडंसं ओपन करून फर्स्ट जनरल इन्व्हेस्टिगेशन किट आहे आणि नंतर अर्सर इन्व्हेस्टिगेशन किट, मग एक्सप्लोजिव्ह डिटेक्शन किट, मग एव्हिडन्सेस पॅकेजिंग अँड कलेक्शन म्हणजे आम्ही जे एव्हिडन्स म्हणजे ब्लड असो किंवा सिमन असो ते जर आम्ही पॅक करायचं असेल तर ही पॅकेजिंग एव्हिडन्सेस टेप असणार जे की कुणीच काढणार नाही, सील असणार. आणि परत नार्कोटिक डिटेक्शन किट आहे आणि सायबरचं इन्व्हेस्टिगेशन किट जे मी म्हणलं होतं राईट ब्लॉकर आणि नायट्रिक ॲसिड रिफ्रिजरेटर आहे म्हणजे कोणतेही म्हणजे जे ब्लड आहे ते कंटॅमिनेट होऊ नये म्हणून रिफ्रिजरेटर आहे. आणि फूट अँड टायर प्रिंट आहे म्हणजे आपले जे कोणतेही गुन्हा असेल तो जर आपले पायाचे जे फूट आहेत ते प्रिंटसाठी आम्हाला डिटे करण्यासाठी फूट आणि टायर प्रिंट आहे. थँक्यू.